त्याच्यावरनं केळीची वाढ झाली तुम्हाला कळू शकतो. आतापर्यंत केळीचं एक बी पान थांबलं नाही. ह्या पानात गॅप बघा, इथून पुढं इथून पुढं इथून पुढं फक्त 70 दिवसाचा प्लॉट आहे केळीचा. व्हरायटी कुठली ती तुम्हाला सांगतो. आणि आतापर्यंत आपण ह्याला इतकी कमी खत सोडली, ती एवढ्या कमी खतामध्ये एवढा छान असा सुंदर प्लॉट आलाय. व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला कुठली खतं सोडली ती सगळं सांगतो. व्हरायटी कुठली आहे ते बी सांगतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश बराडे. आता हे आपले मित्र वापेगावचे विश्वजित शिंदे यांचा प्लॉट आहे. प्लॉटला मार्गदर्शन चालू आहे आणि आपण जसं दिल तसं ह्यांचं व्यवस्थित खत पाण्याचं व्यवस्थापन ह्यांनी व्यवस्थित केलंय. म्हणजे आपण सांगायचं काम करतो, पुढं शेतीत अपदायचं का नाही ते शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे. तर ह्यांना अतिशय सुंदर मी जसं सांगल तसं व्यवस्थित खत पाणी केलेलं आहे. तर आता एक एक स्टेप नुसार मी तुम्हाला रोप कुठली निवडली ती सगळं सगळं सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात सुरुवातीला ह्यांची व्हरायटी जी आहे ही मायक्रोसन व्हरायटी. आता मायक्रोसन व्हरायटी बरेच ठिकाणी शेतकरी लावायला थोडं कन्फ्युज होतात. तर मायक्रोसन व्हरायटी एक नंबर आहे. आपलं खत पाणी जर व्यवस्थित असेल तर तुम्ही ह्याच्यातून 30-30 40-40 किलोचं घड म्हणलं तर घेऊ शकता. सुरुवातीला तुम्हाला ह्याच्यामधील अंतर सांगतो. हे अंतर दोन्ही रोपांमधलं 7-5 अंतर आहे. म्हणजे ही 5 फूट अंतर आपण ठेवलेलं आहे. आणि ही वळ आहे का, या वळीतलं आपण अंतर 7 फूट ठेवलेलं आहे. दोन्ही रोपातलं अंतर 5 फूट ठेवायचं. कारण की कसं आहे माहिती आहे का, जेवढं वातावरण आतमध्ये मोकळी हवा जेवढी खेळती राहील तेवढी रोपं चांगली व्यवस्थित सेट होणार. आता सुरुवातीला रोप लागवड केली. आता रोप लागवड केल्यानंतर पहिली आपण ड्रिचिंग कुठली घेतली तुम्हाला सांगतो. आपण प्रॉपर ह्या प्लॉटला 7 ड्रिचिंग घेतले ते. 7 ड्रिचिंग कोणकोणत्या आहेत ती सगळं तुम्हाला समजून जाईल, फक्त व्हिडिओ स्किप करू नका. सगळ्यात पहिल्यांदा आपण मायक्रोरायझा 200 ग्रॅम आणि त्यासोबत गुळ आपण 700 ग्रॅम घेतलेला आहे. हे आपण 12 तास भिजत टाकला. 12 तास भिजत टाकल्यानंतर मायक्रोरायझा आणि गुळाची हे दोन्हीची ताकद चांगली होती आणि आपला प्लॉटला व्यवस्थित पांढरी मुळी चालायचं, रोपं चिटकायला, ट्रेसमधनं काढायला अशी चांगली मायक्रोरायझा काम करतो. आपण तुम्हाला सगळा एकरचा डोस सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सारखं सारखं मी सांगत बसणार नाही की किती एकर डोस आहे. टोटल एकरचा डोस सांगतो. मायक्रोरायझा आणि गुळची ड्रिचिंग झाल्यानंतर आपण परत नंतर एक 3 दिवसानं दुसरी ड्रिचिंग घेतलेली आहे की आपल्या रोपांची मर होऊ नये, रोपांना कुजवा लागू नये म्हणून आपण इथं ब्ल्यू कॉपर 500 ग्रॅम, त्यासोबत स्टेप्टोसायक्लिनच्या 3 पुड्या आणि आपण इथं हमला 250 ml घेतलेला आहे. या तिन्हीचं कॉम्बिनेशन एकरसाठी ड्रिचिंग घेतलेलं आहे. आणि प्रत्येक रोपाला आपण इथं फक्त 200 ते 250 ml ची ड्रिचिंगचं पाणी दिलेलं आहे. आणि प्लॉटला ही सगळं देत असताना पाण्याचं मॅनेजमेंट तुम्हाला व्यवस्थित करावं लागते. जर पाणी जर तुम्ही जास्त सोडत असाल तर ह्या सगळी खतं वाया जाणार. त्यामुळे तुम्हाला पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करावं लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये घेतलेले मका आंतरपीक स्वीटकॉर्न. मका केळीला धोकादायक असत सगळी म्हणतात, पण मका ही तर केळीला ठरली सक्सेसफुल. ती कसं तुम्हाला शेवटी सांगतो, व्हिडिओ स्किप करू नका. आता 2 ड्रिचिंग झालेल्या आहे. तिसरी ड्रिचिंग कडे ओळू आपण. आता तिसरी ड्रिचिंग हिथं आपण घेतलेली आहे की जर सगळ्यात महत्वपूर्ण खत आलं म्हणलं की ती शेतकरी घेतच नाही. त्याच्यामध्ये आपण ह्याच्यात सुरुवातीला घेतलेला आहे मायक्रोन्यूटन. मायक्रोन्यूटन हा आपण इथं 1.5 लिटर घेतलेला आहे. त्यासोबत आपण मॅग्नेशियम घेतलेला आहे. मॅग्नेशियम झालं की आपण त्याबरोबर युरिया 2 किलो घेतलेला आहे. हे असं 3 खताचा आपण एक डोस दिलेला आहे एकरसाठी. ही खत व्यवस्थापन झालं की हे आपल्या 3 ड्रिचिंग संपल्या. 3 ड्रिचिंग झाल्यानंतर प्रत्येक ड्रिचिंगला आपण 3 ते 4 दिवसाचा गॅप दिलेला आहे. चौथी ड्रिचिंग आपण घेतलेली आहे इथं 19 एकरी 2 किलो. 2 लिटर पाण्यात आपण घेतो ना 2 किलो आणि त्याच्याबरोबर हुमिक आपण 1 लिटर वापरलेला आहे. इथं आपल्या टोटल 5 ड्रिचिंग झाल्या. ही 5 ड्रिचिंग आपण अशा घेतल्या. आता ह्या 5 ड्रिचिंग हुमिक काय करते, आपल्या पांढऱ्या मुळ्या चांगल्या वाढवायच्या. जरी आपल्या मायक्रोरायझा मधनं जर राहिल्या असलेल्या तर ती पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली करते आणि 19 रोपाला चांगली काळोखी आणि वाढ चांगली होती. आणि मायक्रोटन जर सांगायचं राहिलं, मायक्रोटन मधून आपल्याला केळीला मॅग्नीज, कॉपर, बोरान असे अजून भरपूर खत घटक आपल्या केळीला मिळून जातात. जी केळीला महत्वपूर्ण ठरणारं खत म्हणलं की मायक्रोटन आलं. मॅग्नेशियम आपल्या पानासाठी चांगलं काम करतंय, पान मोठं काढायचं काम करतंय, त्यामुळे मॅग्नेशियम घेतलं. आणि युरियामुळे आपल्या प्लॉटला काळोखी राहते. प्लॉट बघू शकता. आता ही झाली आपल्या टोटल 5 ड्रिचिंग झाली असतील तुम्हाला सांगितलं मी. परत नंतर आपली ड्रिचिंग आली ती कॅल्शियम बोरांची ड्रिचिंग. कॅल्शियम बोरांची आपण एक ड्रिचिंग घेतली. कॅल्शियम बोरांची ड्रिचिंग का घेतली, कारण की कुठं तर पोगा अडकतो. कॅल्शियम बोराने असं आहे की केळीला पूर्णपणे पोगा अजिबात अडकत नाही. कॅल्शियम बोरानमुळे पोगा अजिबात आपल्या केळीचा अडकत नाही. त्यामुळे कॅल्शियम बोरान आपल्या प्लॉटला द्यायचंच आहे. आपण इथं कॅल्शियम नायट्रेट एकरी 4 किलो आणि बोरान आपण इथं 1 किलो घेतलेला आहे. तर आपल्या टोटल 6 ड्रिचिंग झाल्या.
ही 6 ड्रिचिंग झाल्यानंतर आपण परत नंतर अजून एक 4 दिवसाचा गॅप देऊन एक ड्रिचिंग घेतली, ती म्हणजे 1261 एकरी 3 किलो. 1261 मधून आपल्याला फॉस्फरस भरपूर भेटून जातोय. फॉस्फरस ही केळीच्या कांडीसाठी, म्हणजे थोडक्यात मोठ्या केळीसाठी वापरू शकता. फॉस्फरस मुळे आपल्या केळीची कांडी चांगली होती, त्यामुळे आपण फॉस्फरस इथं 4 किलो वापरलाय. फॉस्फरस संघ आपण फॉस्फरस देत असताना त्याच्याबरोबर आपण अजून एकदा मॅग्नेशियम सल्फेट घेतलेला आहे. मॅग्नेशियम सल्फेट आपण इथं दिलेलं आहे 3 किलो. 4 आणि 3 किलो असा आपला डोस झालेला आहे. ही 7 ड्रिचिंग आपल्या प्रॉपर आपल्या केळीला घेतलेल्या आहे. पहिल्या वाढ बघू शकता. आणि 7 ड्रिचिंग घेण्याच्या कालावधीत आपला 35 दिवसाचा, थोडक्यात 35 ते 40 दिवसाचा आपला काळ गेलेला आहे. नंतर आपण घेतलेला आहे रिंग डोस. रिंग डोस साठी आपण खतं कुठली वापरली? सगळ्यात पहिल्यांदा आपण रिंग डोस एकरसाठी घेतले, ती तुम्हाला सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. परत शेतकरी डबल नंतर कमेंट करतात, माझं भरपूर सोशल मीडियावर काम चालू आहे, परत माझं लक्ष राहत नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण 1840 इथं एक बॅग घेतलेला आहे. नंतर आपण 2424 एक बॅग घेतलेला आहे. युरिया आपण एक बॅग वापरलेला आहे. नंतर सिलिकॉन एक बॅग घेतलेला आहे. प्लॅन्टीन बनाना म्हणजे मायक्रोटन आपण इथं 10 किलो वापरलेला आहे. नंतर आपण मॅग्नेशियम इथं 25 किलोची एक बॅग घेतलेला आहे. हुमिक 10 किलो घेतलेला आहे. निंबोळी एक बॅग घेतलेला आहे. आता सगळ्या खतांचा डोस आहे ते आपण एकरी 240 ग्रॅम आपला डोस झालेला आहे. हे आपण 240 ग्रॅमचा डोस एका रोपासाठी दिलेला आहे प्रत्येक. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, रिंग डोस टाकताना कुठली काळजी घेतली पाहिजे? की रिंग डोस ह्या पानाच्या प्रत्येक कोपऱ्यानुसार, ही लहान असतं पान तेव्हा प्रत्येक कोपऱ्यानुसार एक गोल रिंग मारायची. आपण गोल रिंग मारून असा पूर्णपणे खत टाकलेला आहे गोल रिंग मुळे. आणि टाकल्या डबल लेटर वापरायचं. इथं शेतकरी जरा भरपूर क्षेत्र असल्यामुळे डबल लेटर लगेच टाकता आलं नाही, भरपूर किळे आहे, त्यामुळं खाणीनंतरच आम्ही ह्यांना आता डबल ड्रिपचं सजेशन दिलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदाच दिलं होतं, पण ह्यांना भरपूर क्षेत्र असल्यामुळे लेबर मॅनेजमेंट होत नाही म्हणून राहिलेलं आहे. फक्त रिंग डोस तुम्ही टाकल्या डबल ड्रिप घेऊन टाका. रिंग डोस तुम्ही जेवढं लवकर द्याल 40 त्या दिवसाच्या 40-45 वाढ बघून बरं का. वाढ जर नसेल तर तुम्ही थोडं थांबवू शकता. हे प्लॉटची वाढ अतिशय एक नंबर झालेली आहे, त्यामुळे आपण रिंग डोस ह्यांना लवकर दिलेला आहे. रिंग डोस मध्ये आता मी सांगितली तुम्ही तशी खतं वापरू शकता. टोटल 200 ग्रॅमचा जो रिंग डोस झाला पाहिजे, इथं आपण 250 ग्रॅम पर्यंत रिंग डोस वापरलेला आहे. आणि तुम्ही पानाचा गॅप बघू शकता. ह्याच्यावर केळीची वाढ झाली तुम्हाला कळू शकतो. आतापर्यंत केळीचं एक बी पान थांबलं नाही. ह्या पानात गॅप बघा, इथून पुढं इथून पुढं इथून पुढं आतापर्यंत केळी थांबलेली नाही. फक्त 70 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. बांधणीसाठी प्लॉट आलेला आहे, पण मका आतमध्ये स्वीट कॉर्न मुळे आपण केळी बांधायला थोडं थांबवलेलं आहे. 15 दिवसात स्वीट कॉर्न निघणार आहे. आणि केळीसाठी घातक नाही तर एक नंबर आहे. कारण की जास्तीत जास्त लवकर जर काढत असेल आपण तर स्वीट कॉर्न कमीत कमी 3 महिन्याच्या आत येते. आपण इथं स्वीट कॉर्नसाठी मिठाची व्हरायटी वापरली आहे. मिठाची व्हरायटी एक नंबर आहे. आता ह्याचं आपल्याला उत्पन्न भेटू शकते. आणि ही आपल्याला व्हायरस कमी करायला सुद्धा मदत करते. व्हायरस येत नाही, जी मग क्रिप्स अटॅक केळी करतं ती इथं मका येऊन पहिल्यांदा अटॅक करतं. त्यामुळे इथं आपल्याला भरपूर फायदा झाला आहे. फक्त की मका घातक कधी ठरती जर तुम्ही प्लॉट मध्ये जास्त दिवस ठेवली. आता ही जास्त दिवस झाला, आपण 10 दिवसात ठेवणार, 10 दिवस ठेवणार आहे. 10 दिवसात जर नाही हार्वेस्टिंगला आली तर आपण गुरांना काढून टाकणार आहे. कारण की जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत मका प्लॉट मधून निघली पाहिजे. ती 3 महिन्यानंतर ठरती केळीला घातक. आंतरपीक घेताना तुम्ही विचार करून घेऊ शकता. या शेतकऱ्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित आहे, त्यामुळे काही सुद्धा अडचण आली नाही. चला आता खांनी रिंग डोस झाल्यानंतर कुठला डोस घेतला ते बी तुम्हाला सांगून टाकतो. सगळ्यात प्रथम तर आपण डोस दिला ह्यांना कॅल्शियम बोरान, कारण की पोगा कुठं तर अडकत असतो, त्यामुळे कॅल्शियम बोरानची भरपूर गरज असते. एकरी कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि बोरान त्याच्याबरोबर आपण 1 किलो घेतलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस खतांचं कार्य सांगायला भरपूर टायमिंग जातंय, त्यामुळे खतांचं कार्य सांगत नाही. तुम्हाला थोडक्यात माहिती देत सांगतो. परत शेतकरी म्हणणार ही शॉर्टकट मध्ये सांगत नाही. परत नंतर आपण घेतलेला इथं 4 दिवसाचा गॅप टाकून मायक्रोटन मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरान असं भरपूर खाद्य आपल्या केळी प्लॉटला मिळून जाते. केळीचा पोगा कुठंच अडकलेला नाही, राहणार नाही, पानं मोठी निघणार, काळोखी राहणार. आपण त्याबरोबर मॅग्नेशियम घेतलेलं आहे 2 किलो आणि मायक्रोटन आपण एकरी इथं लिक्विड मधलं 4 लिटर दिलेलं आहे ह्यांना. आणि त्याच्याबरोबर आपण हुमिक घेतलेलं 1 लिटर. या तिन्हीचं कॉम्बिनेशन मिळून आपण आपल्या प्लॉटला इथं सुजेस्ट केलेलं आहे सोडायला ह्यांना. ही झाल्यानंतर परत अजून 4 दिवसाचा गॅप नंतर आपण 1261 एकरी 5 किलो 1261 इथे आपण ह्यांना एकरी 5 किलो दिलेलं आहे. आणि त्याबरोबर एरिया पण 4 किलो असं दिलेलं आहे. ही कॉम्बिनेशन नंतर आपल्या सगळ्यात महत्वाचं केळीचं खत असतं ते राहून जातं बरं का, झिंक. ऑक्साईड मधलं झिंक 1 लिटर आपण घेतलं आणि ते आपण इथं ह्यांना प्लॉटला सोडायला सांगितलं. ते आपण ह्यांना 13-0-45 सोबत एकदा, कारण
जसं आपण फॉस्फरस देतो तसं पोटॅश बी द्यायची भरपूर केला गरज असते. 13-0-85 म्हणजे तुम्ही दुसरं बी त्या ठिकाणी ग्रेड वापरू शकता. इथं शेतकऱ्यापाशी शिल्लक होतं त्यामुळे आपण पोटॅश सोबत ह्यांना इथं ऑक्साईड मध्ये झिंक 1 लिटर दिलेलं आहे. झिंक काय करतं, आपल्या गॅप पाडायचं काम करतं. जी मधला गॅप आहे झिंकमुळे 100% 1 नंबर होतो. तर ती गॅप 1 नंबर इथं आलेला आहे, झिंक सोडलेलं आहे आपण. आणि पोटॅशची कमतरता असेल तर बघू शकता प्लॉटवर करप्या येतो आणि बुंदा काढीसाठी 1 नंबर ठरला या ठिकाणी 13-0-45. तर आतापर्यंत एवढंच डोस झालाय. ह्याच्या पलीकडे शेतकऱ्यांनी काय केलं नाही. मध्ये फक्त शेतकऱ्यांनी जरा थोड्या थ्रिप्सच्या एक फवारण्या घेतलेल्या आहेत. ती काय सांगत बसत नाही, टायमिंग भरपूर जातं. 1-2 थ्रिप्सच्या किळी काय असेल ती आळीच्या फवारण्या घेतल्या आहे. आणि वरतून यांचं स्प्रे आतापर्यंत मायक्रोटनचं 3 स्प्रे झालेले आहेत, सिलेटेड मायक्रोटन. आणि एकदा ह्यांनी पोगाभरणी घेतलेली आहे. पोगाभरणीमध्ये ह्यांनी 13-40-13 एकरी इथं 800 ग्रॅम मॅग्नेशियम, 700 ग्रॅम आणि इथं मायक्रोटन इथं घेतलेलं आहे. ह्यांना चिलेटेड मधलं 250 ग्रॅम आणि जे इथं 4 ग्रॅम आणि 6B 4 ग्रॅम आणि दारू त्याबरोबर देशी दारू 2 तुकडं, हे असं कॉम्बिनेशन एकरसाठी पोगाभरणी घेतलेले आहे. अशा पोगाभरणी ह्यांच्या टोटल 2 झालेले आहे. आणि एवढंच आतापर्यंत या प्लॉटला घेतलेला आहे. प्लॉट कसा आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशी ट्रीटमेंट तुम्हाला मी सांगितलेली आवडली का नक्कीच सांगा. व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा. आणि ह्याचा पुढचा व्हिडिओ लवकरच बनवणार नाही, पुढचा व्हिडिओची लवकर वाट बघा. आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलचा लवकर सदस्य व्हा. आता आजच्या व्हिडिओत एवढंच सांगणार आहे. जय जवान जय किसान.